मी सध्या समोर येतेय कोंढव्यातील शाळा पहिल्याच दिवशी बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे। संस्थाचालक कर्मचाऱ्यांचा वाद झाला आणि त्याचा फटका मुलांना बसलाय। 300 विद्यार्थ्यांचं भवितव्य यामुळे टांगणीला आल्याचं आता पाहायला मिळत आहे। पुण्यातली ही बातमी आपण पाहतोय। कोंढव्यामध्ये पहिल्याच दिवशी शाळा बंद करण्याची वेळ आली आहे। मनोत प्राथमिक विद्यालय 60% अनुदानित आहे। इथली विद्यार्थी संख्या मोठी आहे, मात्र संस्थाचालकाने शाळा बंद केली आहे आणि दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा सल्ला दिलाय। जवळपास 300 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य यामुळे टांगणीला आलंय। आणि अशोकजी म्हणत सर, तुमचे आणि स्टाफचे जे काही वैयक्तिक भांडणं आहेत ते तुमच्यापर्यंत राहून द्या। आमच्या पोरांचा भविष्याचा विचार करा। सर्व पालक पावसात सगळेजण वेळ काढून इथं आलेले आहेत। तुम्ही याचा काहीतरी आम्हाला निर्णय द्या। कृपा करून तुम्हाला विनंती करतो कळकळीची की आमच्या पोरांचं भविष्य तुम्ही वाचवा। बस एवढंच आम्हाला म्हणणं आहे सगळ्यांना। मराठी मीडियमची शाळा बंद होत आहे ही एक अपमानास्पद गोष्ट आहे। तर आमचा ना संस्थापकाशी वाद आहे ना शिक्षकाशी वाद आहे, परंतु आज आम्ही आमच्या मुलाला घेऊन जायचं कुठं आणि बाहेर गेलं तर एक 50,000 40,000 रुपये फीस आहे आणि मनोज शाळेमध्ये शिकणारे जवळपास 70% पालक हे रोज कामधंदा करून शिक्षण शिकवतात। बाकी प्रशासनाने विचार करावा की आमच्या मुलाचं नुकसान करायचं आहे की त्यांना शिक्षण द्यायचं आहे।